परभणी के सोनाली सुरेश थौरात का चयन फॉरेंसिक लैब साइंटिफिक क्लर्क के पद पर हुआ। कहते हैं कि किस्मत कब और कैसे बदल जाए इसका अंदाजा नहीं लगाया जा सकता। जब किस्मत बदलती है तो रातों रात रंग राव बदलने में देर नहीं लगती। हालांकि ये युवती भाग्य में विश्वास नहीं रखती। ये युवती तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के दर्शन से प्रेरित है। ये युवती भाग्य से ज्यादा अपनी मेहनत और उपलब्धि पर विश्वास करती है। एक मजदूर के घर जन्मी, कभी पढ़ाई का मौका न मिलने और गरीबी देखने वाली इस युवती ने अपनी मेहनत से आज एक मुकाम हासिल किया। आज इस युवती सोनाली सुरेश थौरात का चयन मंत्रालय में फॉरेंसिक लैब में साइंटिफिक क्लर्क के पद पर हुआ। परभणी शहर के भैया साहब अम्बेडकर नगर निवासी सोनाली थौरात ने महापुरुष डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज, क्रांति ज्योति महात्मा फुले, लोकशाहीर अन्ना भाऊ साठे की प्रतिमा का स्वागत किया और ढोल नगाड़े बजाए। घंटे की ध्वनि के साथ एक जुलूस निकाला गया। भैया साहब अम्बेडकर नगर से बड़ी संख्या में पुरुष और महिलाएं इस जुलूस में शामिल हुए। परभणी प्रतिनिधी राहुल वाहुले। या मुलीनं फार उत्कृष्ट अशा प्रकारे मार्क घेऊन आपल्या गरिबीतून हा जो यशाचा किल्ला गाठलेला आहे। त्यानिमित्तानं परभणी शहरातील सर्व थरातील नेत्याकडून आणि सर्व थरातील कवी गायकाकडून तिचा सन्मान करण्यात येत आहे आणि आम्ही करत आहोत। सर्वांनी, सर्व समाजातील सर्व आपल्या जेवढ्या काही गरीब कन्या आहेत त्यांनी आमच्या सोनाली थोरातसारखं बनण्याची त्यांची प्रेरणा घेऊन चालण्याची आजच्या दिनी मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सोनाली थोरातच्या जीवनामध्ये आणखीन पुढं यश येवो, पुढची पायरी त्यानं यशानं बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं चढावी अशी मी त्यांना या क्षणी मी आमच्या सर्वांतर्फे आशीर्वाद देतो। आणि विशेष म्हणजे 4 ओळी मी बोलतो त्यांच्यासाठी। मन लावून शिकावी तू शाळा, अरे बाळा मन लावून शिकावी तू शाळा, गाठीले रे जगाने आभाळा, मन लावून शिकावी तू शाळा। आईवडिलाचं म्हणणं काय, अर्धपोटीच राहू पण शिकवू तुला, अर्धपोटीच राहू पण शिकवू तुला, आन कमावून म्हणून ना दुखवू तुला, जीवन वेलीवरच्या आमच्या या उमलत्या फुला, जीवन वेलीवरच्या आमच्या या उमलत्या फुला, घे पाटी पुस्तक आणि पेन्सिल रे बाळा, मन लावून शिकावी तू शाळा, मन लावून शिकावी तू शाळा। जय भीम। डॉक्टर आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधानाचा विजय असो, संविधानाचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, शाहू महाराजांचा। लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, हे सिद्ध करून दाखवलेलं आहे सोनाली सुरेश थोरात। या बाळाचं फार फार अभिनंदन, कौतुक। ही मंत्रालयात फॉरेन्सिक लॅब डिपार्टमेंटमध्ये MPSC परीक्षेतून उत्तीर्ण झालेली आहे आणि तिथं रुजू होणार आहे। आईवडिलाच्या अथक परिश्रमातून आणि हालाकीच्या परिस्थितीतून त्या परिस्थितीची जाण ठेवून या बाळानं परिश्रम घेतला आणि हे यशाचं शिखर गाठून दाखवलं, त्याबद्दल तिचं अभिनंदन। आणि आजच्या युवा पिढीनं तिच्यापासून प्रेरित होऊन MPSC परीक्षेत किंवा UPSC परीक्षेत सहभाग नोंदवून आपलं यश मिळवावं, हीच मी आज या माध्यमातून आवाहन करू इच्छितो युवा पिढीला। धन्यवाद। दिनांक 11 जुलै रोजी परभणी येथील भैयासाहेब आंबेडकर नगर येथील भीमकन्या सोनाली थोरात यांची मंत्रालयातील फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये निवड झालेली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तसेच गायकवाड परिवारातर्फे तिचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि परभणी जिल्ह्यातील सर्व तरुण वर्ग, मुले आणि मुली यांना मी निवेदित करतो की आपणही स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, फर्स्ट एज्युकेट, प्रथम शिक्षण घ्या, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर येणाऱ्या पिढीने चालावं. पुन्हा एकदा मी सोनाली थोरात हिचे हार्दिक अभिनंदन करतो. अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने शिक्षण घेऊन तिने ही यशस्वी वाटचाल केलेली आहे. तिच्या पुढील आयुष्यामध्ये तिची अशीच भरभराट हो, अनेक उच्च पदावर जाओ, अशी मी तथागताच्या चरणी प्रार्थना करतो. जय भीम, जय संविधान. बाबासाहेब आंबेडकरांचा करू का चालू? महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परीक्षांतर्गत घेण्यात आलेल्या ग्रुप सी मंत्रालय क्लर्क टायपिस्ट या ठिकाणी कुमारी सोनाली सुरेशराव थोरात हिची डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स काय समोर लॅबोरेटरी म्हणून निवड झालेली आहे. त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून तिचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला. तथागताच्या आशीर्वादाने आणि बाबासाहेबांच्या विचाराने आमच्या घरातलं कुटुंबातलं एक पहिलं व्यक्ती आहे ज्याची गव्हर्नमेंटमध्ये निवड झाली, याचा आम्हा सर्वांना आशीर्वाद म्हणजे खुशी मावत नाही आहे. चला. सोनाली सुरेश थोरात ही MPCSCमध्ये तिची निवड झालेली आहे. प्रतिकूल आम्ही परिस्थितीतून पुढे गेलेलो आणि खूप तिनं मेहनत करून मी पुण्यामध्ये सिक्युरिटी पप्पा बस 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 पप्पा बस नाही नाही असं नाही मी सिक्युरिटीचं काम करतो. पण तिच्या मेहनतीवर तिनं अभ्यास हे करून सगळं तिनं आता हे ठरवलं. आम्हाला एवढी खुशी आहे की आज आमच्या संविधानामुळे आम्हाला आज एक फार हे वाटलं की संविधानाचा जय जयकार करण्यासाठी आम्ही लय आभारी आहोत. तुमचे बी आम्ही मुलाखत घेतली तुम्ही आमची आणि या गावावरून